खाऊ घालणारी गोड माणसं स्वाद मसाले घेऊन आलेत स्वाद मिरची महोत्सव 2025। थेट शेतकरी ते ग्राहक, त्यामुळे स्वस्तात मस्त। यापेक्षा स्वस्त मिरची व मसाले कुठेच नाहीत। तेव्हा अस्सल चवीची पारंपरिक चटणी बनवण्यासाठी घरगुती मसाल्यांचे माहेरघर स्वाद मसाले, पलूस, विटा आणि तासगाव। संपर्क 75 30 98 66 66 आणि 75 30 80 66 66। विट्यात बोगस कागदपत्रांद्वारे 22 लाखांची फसवणूक, पालिकेचे बनावट दाखले तयार करून 2 गाळ्यांची विक्री। बांधकाम अपूर्ण असताना विटा पालिकेची बोगस कागदपत्रे तयार करून तळमजल्यावरचे 2 गाळे विकून तब्बल 21,80,000 रुपयांची फसवणूक केली। ही घटना 28 जून 2023 रोजी घडली। या प्रकरणी सोमवार दिनांक 22 रोजी विटा पोलीस ठाण्यात विक्रम केरू पवार आणि सुदर्शन शिरीष म्हेत्रे, दोघेही राहणार विठा, यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे। याबाबत विमा व्यावसायिक आशिष रवींद्र दिवटे यांनी फिर्याद दिली आहे। याबाबत विटा पोलिसांनी सांगितलं की आशिष दिवटे यांना विक्रम पवार आणि सुदर्शन म्हेत्रे यांनी विट्यातील जमीन सिटी सर्वे नंबर 1603 मध्ये आम्ही व्यापारी गाळे आणि मोठे अपार्टमेंट बांधून ही जागा आम्ही विकसित करणार आहोत असे सांगितले। तसेच त्या दृष्टीने संबंधित जागेवरील इमारतीचा बांधकाम परवाना, मंजुरी आदेश, प्रारंभपत्र तसेच बांधकाम पूर्णत्वाचा विटा पालिकेचा दाखला बनावट तयार करून तो खरेदी पत्राला जोडला आणि विकसन करारानुसार बांधकाम पूर्ण झाल्यानंतर देण्यात येणारे तळमजल्यावरचे दक्षिण बाजूचे 2 गाळे 21,80,000 रुपयाने विकले। त्यासाठी 28 जून 2023 रोजी विक्रीचे खरेदीपत्र विट्याच्या दस्त नोंदणी रजिस्टर ऑफिस कार्यालयात नोंदवले। मात्र अशी कोणतीही कागदपत्रे विटा पालिकेने संबंधित विक्रम पवार आणि सुदर्शन म्हेत्रे यांना दिलेलीच नाहीत असं दिवटे यांच्या निदर्शनास आले। त्यामुळे पवार आणि म्हेत्रे या दोघांनी आपली 21,80,000 रुपयांची तसेच महाराष्ट्र शासनाची फसवणूक केली आहे, असे आशिष दिवटे यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटलं आहे।